आपला आवाज कोकण 24 तास। 14 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कॉमोर्स अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये रत्नागिरीचे 2 खेळाडू प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ हे सहभागी होणार असल्याने ते सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून दक्षिण आफ्रिकेला रवाना झालेत। या स्पर्धेविषयीची माहिती प्रसाद देवस्थळी यांनी कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ बोलताना दिली आहे। नमस्कार, मी प्रसाद देवस्थळी। मागच्या वर्षी पहिल्यांदी 90 किलोमीटरची पीटर मॅरिसबर्ग ते डर्बन ही कॉम्रेड मॅरेथॉन मागच्या वर्षी धावण्याचा योग आला म्हणजे काय, माझा असा विश्वास आहे की जो कोणी कोकणामध्ये राहतो, कोकणातल्या कुठल्याही रस्त्यांवर चालतो किंवा धावतो, असा कोणीही माणूस आफ्रिकेमध्ये जाऊन ही अत्यंत खडतर कठीण अशी स्पर्धा पूर्ण करू शकतो। आणि तोच विश्वास, तोच अनुभव मी ते सगळ्यांना सांगितला। सगळ्यांना मी असं म्हटलं की माझ्यासारखा अनहेल्दी लाईफस्टाईल असलेला किंवा फिटनेसकडे लक्ष न देणारा माणूससुद्धा एक 8 महिने व्यवस्थित प्रॅक्टिस करून कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करू शकत असेल तर कोकणामधला कोणीही माणूस ती मॅरेथॉन पूर्ण करू शकतो। कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून आपण एक धावबंतांची चळवळ गेल्या 4 वर्षापासून अख्ख्या कोकणामध्ये सुरू केलेली आहे। आणि पहिल्या वर्षी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनला 1200 लोक धावले, दुसऱ्या वर्षी 1600 धावले आणि मागच्या वर्षी तर 2200 लोक धावले। आणि 2027ला जी 3 जानेवारी 2027ला कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आहे, तिथे जवळपास 3200 ते 3500 लोक धावतील असा आपला अंदाज आहे। तर रन फॉर म्युझिक ही जी आपली थीम आहे ती आम्ही आफ्रिकेमध्ये जाऊन प्रमोट करणार आहोत। त्या पद्धतीचे टी-शर्ट आपण तयार केले आणि रन फॉर म्युझिकचं प्रमोशन देखील तिथे करणार आहोत आणि अख्ख्या जगातल्या लोकांना रत्नागिरीमध्ये कोकणात कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन धावण्यासाठी यायला सांगणार आहोत। अतिशय चांगला रूट कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा देखील आहे। काल टीम कोकण कोस्टलने मला आणि अभिजित पड्याळला शुभेच्छा देण्यासाठी गुड लक रन केली आणि जवळपास 272 किलोमीटरचं अंतर सर्वांनी मिळून धावून पूर्ण केलं, जिथे एलिव्हेशन गेनसुद्धा 2000 मीटरपेक्षा जास्त होता। आणि त्यामुळे खरंच आमच्या पायामध्ये बळ आलेलं आहे। आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन टीम आणि कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन टीम आम्ही सर्व भैरीबुवाच्या चरणाशी आलेलो आहोत। कारण शेवटी कितीही मेहनत, कितीही कष्ट असले तरी करता करविता हा भैरीबुवा आहे। काल नवलाई देवीला देखील साकडं घालून झालं, त्यामुळे भैरीबुवाच्या, नवलाई देवीच्या सर्व कोकणवासियांच्या सदिच्छा कामाला येतील। यावर्षी डर्बन ते पीटर मॅरिसबर्ग म्हणजे उलटी अप रन आहे, त्यामुळे चढावाचा भाग जास्त आहे। त्या पद्धतीची प्रॅक्टिस झालेली आहे आणि या सर्वांचे शुभाशीर्वाद, सर्व रत्नागिरीकरांच्या, कोकणवासियांच्या शुभेच्छा, त्यामुळे यावर्षीची देखील कॉम्रेड मॅरेथॉन अतिशय यशस्वीपणे पूर्ण होईल। मागच्या वर्षी मी एकटा होतो, यावर्षी आम्ही 2 जण आहोत आणि पुढच्या वर्षी 10पेक्षा जास्त जण आम्ही कॉम्रेडला जाऊ आणि ही धावबंतांची चळवळ कोकणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढेल हा विश्वास आहे। धन्यवाद। स्पर्धेचे यंदाचे 99वे वर्ष असून डर्बन ते पीटर मॅरिट्सबर्ग दरम्यान 85.207 किलोमीटरची खडतर अपरन होणार आहे। प्रसाद देवस्थळी यांनी गतवर्षी ही स्पर्धा पूर्ण केली होती, तर अभिजित पड्याळ यांचा हा पहिला सहभाग होता। या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी दोघांनीही ग्रामदैवत श्री देव भैरी यांचे दर्शन घेतले। यावेळी विविध संस्था आणि धावपटूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या। सातत्यपूर्ण सराव आणि कोकणातील चढ उतारांमुळे या स्पर्धेसाठी चांगली तयारी झाल्याचा विश्वास अभिजित पड्याळ यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, मी अभिजित पड्याळ। मी आता कॉम्रेडसाठी 90 किलोमीटर अपहिल मॅरेथॉनसाठी साऊथ आफ्रिकेला रवाना होत आहे। आत्ताच मी जस्ट भैरीबुवाचं दर्शन घेऊन आता पुढच्या कामगिरीसाठी जात आहे। तर यासाठी मला सर्व मित्रांची आणि माझ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमधल्या सगळ्या मंडळींची, धावकांची खूप मदत झाली। मी प्रसाद देवस्थळी यांच्याकडून प्रेरणा घेऊन गेल्या वर्षी प्रसाद कॉम्रेडला 90 किलोमीटरसाठी गेला होता, तर त्याची प्रेरणा घेऊन यावर्षी जात आहे आणि पुढच्या वर्षी माझ्याबरोबर, आमच्याबरोबर असे अनेक म्हणजे 10पेक्षा जास्त धावपटू कॉम्रेडसाठी जातील, दाखल होतील आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथे आपलं परफॉर्मन्स देतील। तर या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांची साथ असणं खूप गरजेचं आहे, आशीर्वाद असणं गरजेचं आहे, सदिच्छा असणं गरजेचं आहे। तर मी एकच सांगेन की खूप मेहनत करा, कन्सिस्टंट राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। धन्यवाद। या स्पर्धेसाठी मागील 6 महिन्यांपासून मी तयारी करीत असल्याची माहिती प्रसाद देवस्थळी यांनी दिली आहे। या कॉम्रेडच्या तयारीसाठी मी गेले 6 महिने तयारी करतोय। यामध्ये मी 1600 किलोमीटर अंतर पार केलं आहे आजच्या तारखेपर्यंत। तर यामध्ये दर महिन्याला एक लाँग रन असते ती 60 किलोमीटर, 70 किलोमीटर आणि 65 किलोमीटर
ह्या पद्धतीने करायची असते. तर त्यासाठी आम्ही दरवेळी दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन ही जी अंतर पार करत होतो, की जे लॉंग डिस्टन्स असतं, यामध्ये खूप जास्त एलिव्हेशन असणं गरजेचं असतं. कारण ह्यावेळीची जी मॅरेथॉन आहे दर्बन इथे साऊथ आफ्रिकेत होणारी, ही आहे ती अफील आहे. तर याच्यामध्ये जास्त एलिव्हेशन लागतं. एलिव्हेशन तिथे 1800 मीटर आहे, तर प्रॅक्टिस करताना 1200 मीटर एलिव्हेशन असावं लागतं. रत्नागिरीत सांगायला गेलात तर रत्नागिरीमध्ये नारायणमळीचा जो चढाव आहे तो आम्ही 10 किलोमीटर न थांबता तिथे प्रॅक्टिस करून पूर्ण केलेला आहे. रत्नागिरीमधलं ते जे एलिव्हेशन आहे ते खूप टफ आहे आणि पुढच्या सिच्युएशन ज्या दर्बनमध्ये आहेत त्यासाठी खूप पोषक आहे. तर आपण दरवेळी असं न सांगता की इथे रत्नागिरीमध्ये परिस्थिती नाही आहे रनिंगसाठी, तर हे न सांगता आपण प्रॅक्टिस अगदी सातत्याने करणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण मोठ्या गोष्टी करत असतो. 2 वर्षापूर्वी मी काही करत नव्हतो, म्हणजे ॲक्च्युली माझं अनहेल्दी लाईफस्टाईल होतं. तर KCMच्या माध्यमातून सर्वात पहिली 21 किलोमीटरची मॅरेथॉन मी धावलो. त्यावेळी माझं 2 तास 50 मिनटं मला लागली होती पूर्ण करण्यासाठी. ती मॅरेथॉन मी 2025मध्ये धावलो होतो. आणि आत्ताची 2026ला जी मॅरेथॉन झाली ती 1 तास 54 मिनटात मी 21 किलोमीटर अंतर पार केलं. त्यानंतर मी पुन्हा टाटा मुंबई मॅरेथॉन, ही फुल मॅरेथॉन असते, ती 42 किलोमीटर असते. तिथे खूप ह्युमिडिटी असते. ती मॅरेथॉन मी 3 तास 59 मिनटात पूर्ण केली. ह्या पद्धतीने मला जो आत्मविश्वास आला की आपण देखील ही मोठी जी मॅरेथॉन आहे, जी जगामध्ये 99 वर्ष त्या मॅरेथॉनला झालेत, ती मॅरेथॉन आपण पण खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. आणि त्या हिशोबाने मी खूप मेहनत घेतली. अनेक रात्र झोप लागली नाही. खूप मेहनत असल्यामुळे रात्री पाय दुखायचे किंवा ह्या सगळ्या गोष्टी होती. पण हे सगळे अडथळे पार करून मी आज इथे पोचलो आहे. तर ह्यामध्ये माझा एकट्याचा कोणताही रोल नाही आहे. तर ह्यामध्ये माझे मित्रपरिवार, माझे घरचे मंडळी यांनी खूप मदत केली. त्यामुळे एवढं मी इथपर्यंत पोहोचू शकतो आहे. तर पुन्हा सांगेन की सराव, सातत्य हेच खूप महत्त्वाचं आहे आणि योग्य आहार. तर हे जर आपण केलं नियमितपणे तर आपण 100% आपल्याला जे यश पाहिजे ते मिळवू शकतो. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।